पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने तोंडात विरघळणारे तिळगुळाचे लाडू करणार आहोत. नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विंटर स्पेशल आणि संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बघणार आहोत. इथं मी 1 कप तिळाचा वापर केलेला आहे. तीळ भाजताना सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे. मंद आचेवर आपण ह्याला तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवर कमीत कमी 3 ते 4 मिनटं या प्रोसेसला लागतात. तीळ आता चांगलेच गरम झालेत. तीळ जर जास्त भाजलं गेले किंवा कच्चे राहिले तरीसुद्धा म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये लाडवाची चव चांगली येत नाही. त्यामुळे भाजताना आपल्याला काळजी घेतच भाजायचं आहे. खाली जास्ती लागू द्यायचं नाही आहे. एकदा का तीळ फुटायला सुरू झाले की एक 20 सेकंडमध्ये आपण गॅस ऑफ करून टाकायचा आहे. कारण भांडं आपलं चांगलंच गरम असतं. त्या गरमीमध्ये सुद्धा आपले तीळ छान पॉप होतात. तीळ आता छान भाजले गेलेत, तडतडायला लागलेत. आवाज ऐकू शकतो आपण. आता मी गॅस ऑफ करते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण आपण ह्याला गार करून घेणार आहोत. गार झाल्यानंतरच आपण ह्याला मिक्सरमधनं फिरवायचं आहे. कुकरच्या बुडाला पाणी घालून गरम करायला ठेवून दिलेलं आहे आपण ते गॅसवर. आणि मी इकडं 1 कप गूळ घेते. जितके आपण तीळ घेतलेत तितकाच आपण गूळ घेतलेला आहे. हा किसलेला गूळ आहे. आता हा गूळ आपण कुकरच्या खाली रिंग घातलेला आहे मी आणि त्याच्यावर आपण हे पातेलं ठेवून देऊया गुळाचं. त्याच्यावर एक झाकण ठेवून आपण ह्याला 4 ते 5 शिटी काढून घेणार आहोत. कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मी आणि आपण 4 ते 5 शिटी लो टू मीडियम फ्लेमवर काढून घेऊया. तीळ इथं थंड झालेले आहेत. मी हे मिक्सरमधनं काढून घेते. आपण हे चालू बंद करत ग्राइंड करून घेणार आहोत. हे टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला तिळाचं. याच्यापेक्षा जास्ती बारीक आपल्याला करायचं नाही आहे. तिळाचं कूट एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यात 1 चमचा वेलदोड्याची पावडर आपण छान मिक्स करून घेणार आहोत. कुकर आता पूर्ण गार झालेला आहे. प्रेशर त्याचा पूर्ण रिलीज झाला आहे. आता मी कुकरचं झाकण काढून गूळ चेक करून घेते एकदा. गूळ इथं छान विरघळला आहे. आता हे मी कुकरमधनं काढून घेऊन आता हे गरम असतानाच आपल्याला तिळाच्या कुटात मिक्स करायचं आहे. आपल्याला गूळ गार करून घ्यायचा नाही आहे. याच स्टेजवर आपण हे तिळकुटात मिक्स करून छान एकजीव करणार आहोत त्याला. आता मी तीळ आणि गूळ हाताने छान मिक्स करून घेते. तीळ सगळीकडे लागला पाहिजे, मगच आपले लाडू चांगले वळले जातात. या स्टेजवर थोडासा गूळ गरम आहे. आपल्याला काळजी घेत हे मिक्स करायचं आहे. यात मी तुपाचा वापरसुद्धा केलेला नाही आहे. तुम्ही तूप घालू शकता, पण तूप न घालतासुद्धा आपले लाडू छान वळले जातात. अगदी सहज हे लाडू वळले जातात. हातावर कुठलाही प्रेशर घालायची गरज नाही पडत आपल्याला. इतकं मऊ हे सारण बनतं. या पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हो, जर फेसबुकवरनं बघत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा.